द्यायचं आपल्याला. गाड्या आहेत का सगळ्यांच्याकडे? ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे तुम्ही चला. कशा करता जायचं गोकुळामध्ये? कुठे गोकुळ? गोकुळ कुठे? हे आपलंच गोकुळ बरं का. गो नामे इंद्रिय बरं का. इंद्रियाचं कुळ हे आपला देह, इथेच गोकुळ आहे आणि त्याच्यामध्ये राहणारा कृष्ण भगवान, त्याची आपल्याला ओळख करायची आहे. कृष्णाने ज्या लीला केल्या त्या लीला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. ते फक्त चरित्र उच्चारायचं आहे. कृष्ण भगवंताची लीलाच मात्र आगाध आहे. महाविष्णूचा अवतार प्रभू रामचंद्र होते, महाविष्णूचा अवतार कृष्ण भगवान होते, पण दोघांमध्ये फार आणि विरोधाभास आहे. प्रभू रामचंद्र बरोबर चैत्र महिन्यात 12 वाजता बरं का, उन्हामध्ये, चैत्र महिन्यामध्ये उन्हामध्ये आणि अयोध्येला त्यांचा जन्म झाला. आणि कृष्ण भगवंताचा शुक्ल पक्षामध्ये, ऐन पावसाळ्यामध्ये, कधी रात्री बरं का. हे दुपारी 12 वाजता आले, हे रात्री 12 वाजता आले. त्यांचा जन्म राजवाड्यात झाला, यांचा जन्म जेलमध्ये झाला बरं का. त्याने एक वचनी एक पत्नी एक बाणी असं वचन होतं. आणि कृष्ण भगवंताचं 16,108 बरं का. हा, नारी भोगून ब्रह्मचारी म्हणतात ते. एवढ्या नाऱ्या भोगून ते म्हणतात ब्रह्मचारी आहे. पण त्यांचं फक्त आपल्याला काय करायचंय? उच्चारण करायचं आहे, प्रसारण नाही. त्यांचा फक्त उच्चार करायचा, त्यांच्यासारखं वागायचं नाही. प्रभू रामचंद्रासारखं वागायचं आणि कृष्ण भगवंताचा फक्त उच्चार करायचा. म्हणून त्याने केलेल्या ज्या लीला आहेत त्या लीलेचं वर्णन आपल्याला करायचं आहे. कृष्ण भगवान आले, कुठे आले? पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात आले बरं का. वसुदेवाच्या कानामध्ये सांगितलं त्यांनी. नंतर त्याने मग देविकेकडे गेले. 8 वर्षाचेच होऊन आले ते. 8 वर्षाचेच होऊन आले. आणि ती म्हटली की मी आनंदी नाही होणार, मला असं नको आहे, मला मातृत्व पाहिजे. आणि म्हणून पुन्हा ते लहान झाले. आणि मग ते म्हणले, त्यांना लपवा म्हटली. कोण? देवकी म्हटली. लपवा म्हटले त्यांना. काय? लपवा लपवा, माझ्या बाळाला कोणी मारेल त्याला तुम्ही लपवा. मग ते काय म्हणले, तुम्हाला माझी जर काळजी लागत असेल तर तुम्ही मला इथं ठेवू नका. सांगितलं? वसुदेवाला कानात सांगितलं बरं का. तेव्हापासून कृष्ण भगवंताला माहित होतं की बाईकडे कुठलीही गोष्ट लपत नाही. ती फक्त म्हणते मी तुला सांगते पण कुणाला सांगू नको. पण सांगितल्याशिवाय इथे राहत नाही. 100 जणीला ते म्हणते मी तुला सांगते बरं का, कुणाला सांगू नको. आणि अख्ख्या गावामध्ये बातमी जाते. हे कृष्ण भगवंताला त्यावेळेला माहित होतं. म्हणून कृष्ण भगवंताने फक्त वसुदेवाच्या कानात सांगितलं की तुम्ही मला इथं ठेवू नका, माझी काळजी वाटत असेल तर, पण आईला सांगू नका, तुम्हीच मला घ्या. आणि जो देवाच्या नादी लागतो, जो देवाला पकडतो,
त्याला काहीही बंधनं राहत नाहीत. जी 10 द्वारं होती की नाही, ती 10 द्वाराची जी कुलप होती ती तटातट तुटली आणि वसुदेवाला जेलमधून मोकळं केलं. ज्याच्याकडे देव आहे त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही, कारण त्याने धरलंय कुणाला? देवाला धरलंय. देवाकडे कसलं बंधन आहे? आणि मग निघाले वसुदेव टोपलीत घेऊन. पण आडवी कोण आली? यमुना. यमुना आडवी आली. पाणी वाढत चाललंय, पाऊस पडतोय. अशा स्थितीला पाणी कमरेपर्यंत आलं, इथपर्यंत आलं. वसुदेवाला वाटलं की ह्या नदीत वाहून मेलं तरी चालेल, पण त्या कंसाच्या हातून मारायला नको. म्हणून वसुदेव पुढे पुढे चालत होते. ते टोपलीमध्येच महाराज बसले होते आणि ते म्हणले आता या यमुनेला वाट दिली पाहिजे. यमुना कोण आहे माहिती आहे का? कृष्ण भगवंताची कोण आहे? सासू आहे. कशी आहे सासू? ही यमुना कुठे जाऊन मिळते? समुद्राला. समुद्राची बायको आहे ही. मग समुद्राची जर बायको असेल तर कृष्ण भगवंताची कोण? सासूच आहे ना, कारण समुद्राची मुलगी आहे ना लक्ष्मी. लक्ष्मी पत्नी आहे. मग ही सासूच झाली की नाही? तर त्या सासूला हे सांगायचं होतं की नवीन माणूस आला तर त्याला सांगावं माझी व्यथा काय आहे. मग ही व्यथा काय होती तिची? की माझ्या ह्या डोहामध्ये, ह्या नदीमध्ये जनावर पाणी प्यायला येत नाही, बायका भांडी घासायला येत नाही, धुणं धुवायला येत नाही. माझं पाणी हे विषारी करून ठेवलंय. कुणी? कालियाने. आणि ते संकट सांगायचं होतं, पण डायरेक्ट सांगू शकत नाही ना, डायरेक्ट सांगू शकत नाही. म्हणून ते म्हणले आपण संतांच्या मार्फत सांगू. संतांच्या मार्फत हे ज्ञान दिलं जातं. त्यावेळेला देव आपल्याकडे घेऊन आले म्हटल्यानंतर वसुदेव संत आहेत आणि म्हणून त्या संतांच्या कानात सांगायला गेले. कृष्णाला वाटलं की माझ्या बापाला ही जर मारत असेल तर कोणी म्हणेल की हा मुलगा आलेला पोटी कोण आहे? बापाला मारतोय म्हणजे कोणत्या याच्यावर जन्माला झाला असं म्हणतील की नाही. मग बापाचा आपण मृत्यू होऊ द्यायचा नाही. पटकन त्यांनी पाय बाहेर काढला आणि अंगठा लावला. अंगठा लावल्यानंतर मग नदी बनली की नाही. हे पहिले एक कारण झालं. दुसरं एक कारण असं आहे की हीच यमुना नंतर पुढे कालिंदी होते पुढच्या प्रदेशात गेल्यावर, आणि ती कालिंदी कृष्ण भगवंताची बायको आहे. आणि ही बायको त्याच्या कानामध्ये पहिल्यांदा आलं सांगितलं की तू काळजी करू नको, त्या कालीची तू काय काळजी करू नको, त्याला मी कशाने मारणार आहे. म्हणून त्यांनी पाय दाखवला आणि पायाने मारलं की नाही. पायाने मारून त्याच्या फळीवर तो नाचत आला की नाही कृष्ण भगवान. म्हणून तो म्हणतो काळजी करू नको. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ती जी आहे पत्नी, ती पत्नी सांगायला लागली बरं का, तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते म्हणून लाठावर लाठा येत होत्या पत्नीच्या. काय लाठा येत होत्या? एवढ्या दिवसांत तुम्ही आलात, आता तुम्ही माझ्याकडे राहणार नाहीत का? गेल्या जन्मात तुम्ही मला वचन दिलं होतं की ह्या जन्मात मी तुमची पत्नी होणार आहे, आणि मग तुम्ही आता चाललात कुठे? गोकुळात गेल्यानंतर पुन्हा अनेक बायकांच्या आणि सहवासामध्ये तुम्ही राहणार, मग मला कसं तुम्ही वरणार? म्हणून तिचे प्रश्न होते सगळे, लाटावर लाटा येत होत्या. आणि मग त्यावेळेला त्यांनी विचार केला की ही जी शंका बरोबर आहे, मग काय करावं? कृष्ण भगवंताच्या अंगठ्यामध्ये गंगा आहे. कृष्ण भगवंताच्या अंगठ्यामध्ये गंगा आहे. मग ही गंगा सोडली आणि गंगा आणि यमुना ह्या मैत्रिणी झाल्या. आणि मग एखाद्या पतीने अनेक दिवसांनी जरी घरी आला आणि त्या पत्नीची जर जिवलग अशी मैत्रीण आली किंवा तिची आवडती बहीण आली तर तिला काय वाटतं? नवऱ्याची सेवा करू का आम्ही गप्पा मारू बहिणीबरोबर, मैत्रिणीबरोबर? त्यापेक्षा ही पती गेलेलेच बरे बाहेर. ते म्हणले तुम्ही जा तिकडेच जा, आम्हाला गप्पा मारायच्या आहेत नाही म्हणून तिने वाट दिली. आणि मग कृष्ण भगवान म्हणजे वसुदेव त्यांना गोकुळामध्ये घेऊन गेले. आणि गोकुळामध्ये घेतल्यानंतर ती माया जी होती ती पाठमोरी होती बरं का. यशोदा इकडे तोंड करून झोपली होती, माया तिकडे असं तोंड करून झोपली होती. तिला माहितीही नाही. वसुदेवाने ते माया घेतली, कृष्ण भगवंताला ठेवलं, माया घेऊन परत आली. परत यमुनाला म्हटली की बघ ही माया आहे, माझ्या आणि कृष्णाच्या मध्ये तू यायचं नाही. तिला तिचे वचन दिलं आणि पुन्हा तिने वाट दिली. मग वसुदेव आले मथुरेमध्ये. मथुरेमध्ये जरी जन्म झाला असला तरी खरा जन्म गोकुळात झाला असं आहे. आणि मग जन्म झाल्या झाल्या काय झालं, तो रडायला लागला.
रडल्यानंतर मग कळालं, मग आले सगळे आणि मग कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा आनंद वरचेला. बरं का, होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. बरं का, गुड्या तोरणे करती कथा गाती गाणे, असा आनंद त्या गोकुळामध्ये झाला. आणि मग तिथे काय झाला, वाटू सुंटवडे गवळण मती गवळणी लग सईबाई पुत्र यशोदेसी झाला बैलाला झाला बैलाला पुत्र यशोदेसी झाला बैलाला झाला बैलाला पुत्र यशोदेसी झाला बैलाला 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 पुत्र यशोदेसी झाला बैलाला बैलाला. कृष्ण जन्माल्यानंतर गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. आता देवताला म्हटल्यानंतर लक्ष्मी बरोबरच आहे ना, लक्ष्मी बरोबर आहे म्हणजे सर्वांच्या घरोघरी आनंदी आनंद झाला. श्रीमंती आली आणि कृष्ण भगवान लहानाचे दिवसेंदिवस वाढत चालले. कृष्ण भगवंताला मांडीवर घेतलं होतं आणि दूध ठेवलं होतं. ते दूध म्हणजे काय आपल्यासारखं असं 2 लिटरच्या पातेल्यात नव्हतं, असं मोठ्या पातेल्यात ते दूध होतं. आणि यशोदेला वाटलं की ते दूध आता ओतू जाईल. ते जर ओतू गेलं तर साय जर गेली तर लोणी निघणार नाही. पण कृष्ण भगवान मांडीवर आहे, ह्याला तरी खाली कसं ठेवावं. कृष्ण भगवंताने ते ओळखलं की दुधाला माझी भेट घ्यायची आहे. त्या दुधाने ठरवलं, आज जर कृष्ण भगवंताचं दर्शन नाही झालं तर मी अग्नीत उडीच घेणार. मग ते म्हणले, अग्नीत उडी घेण्यापेक्षा तुझी मी गाठ घालून देतो ना. मग यश असणारी ही जी यशोदा आहे ती तुला पाठवतो, तू अग्नीत उडी घ्यायची गरज नाही. आणि म्हणून कृष्ण यशोदेने खाली ठेवलं आणि ते दुधाचं पातेलं खाली उतरून ठेवलं. पण दुसरं एक त्याच्यात सांगितलं जातं असं की कृष्ण भगवंताला असं वाटलं की माझ्यापेक्षा तुला दुधाच जास्त आहे का. तुम्ही बघा आपल्या मुलांना सुद्धा दूध देताना काय करतो, साय बाजूला करतो. पण जाऊ दे मुलाला, मुलाच्या पोटात जाऊ दे असं मात्र ती आई म्हणत नाही. तसं त्याला वाटते की माझ्यापेक्षा दूध पवित्र झालं. काही दिवसांनी असंच लोणी गोळा गोळा होताना ज्या लोण्याला ते असे काय करत होती, घुसळण करत होती की नाही. त्यांचे घुसळण म्हणजे काय साधे साधे होते का, हा. आणि ते म्हटलं लोणी मिळत नाही, लोणी मिळत नाही. ते लोणी त्यांच्या सवंगड्याला पण द्यायचे आणि माकडाला पण द्यायचे ते लोणी. बरं, मग एकदा ते म्हणले देत नाही तर देत नाही, ती लोणी दे लोणी दे देत नाही. मग त्या कशामध्ये बसली, जिथे तुम्ही घुसळण करता ना तेऱ्यामध्ये जाऊन बसला तो कृष्ण भगवान. आणि ते हे करते पण लोणीच येत नाही. का बरं लोणी येत नाही, म्हणून ते असे हात घालून गेले डेऱ्यामध्ये, शिर्डी धरली त्याची. आणि मग त्याला म्हणते, काय काय खोड्या, खाली कशाला जाऊन बसलाय, तुम्हाला लोणी देत नाहीत ना. मी त्या माकडाला वचन दिलंय लोणी द्यायचं, तुम्हाला देत नाही ना. म्हणून कृष्ण भगवान म्हणले बाकी खेळाड्याला, अरे काय तुम्ही म्हणले एक काळीछाप झाली तब्येत तुमची, माझी बघ कशी तब्येत आहे, ती तुमची कशी तब्येत झाली. ते म्हणले आम्ही काय करणार कृष्णा, आम्हाला तर नुसतं ताकच प्यायला मिळतो, लोणी काय मिळत नाही, सगळं मथुरेला लोणी जातं. म्हणले असं नाही, आता मथुरेला लोणी जाऊ द्यायचं नाही, आपण इथल्या इथंच खायचं. म्हणून त्यांनी मग चोऱ्या सुरू केल्या. कशा चोऱ्या सुरू केल्या, ते म्हणले आम्हाला तू पोटभर देणार ना. मग कसं देणार पोटभर, या रे माझ्या, या रे माझ्या मागे. Oh,
पोटभरी पुरे मनाला तोवरी की आता म्हणले मथुरेला लोणी जाणार नाही, तुम्हाला मी भरपूर देईन, तुम्ही माझ्या मागे या. पण अटी घातल्या, त्यांना अटी घातल्या, कोणी कोणाशी न बोलावे. बरं का, माझ्या मागे तुम्ही यायचंय पण कोणी कोणाशी बोलायचं नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि मग त्यांनी ते अटी दिल्या. मग ते काटे असतात ना, ते सराट्याची काटे, सराट्याची काठी घ्या, अशी मऊ असणारी माती घ्या, गवळणी जरी आला तर त्याच्या डोळ्यात टाकायची, पळत असलं तर ते सराटे खाली टाकायचे, म्हणजे ते आपल्या मागे लागणार नाही. असं त्याची एक काय झाली, फलटण तयार झाली. आणि मग त्या पद्धतीने ते चोरी करायचे. मग चोऱ्या सुरू झाल्या. मग चोऱ्या गवळणीने काय वाटायचं, ही चोरी कशी होती माहितीये का, चित्त चोर होते हे. बरं का, चित्ताला चोरणारे. कृष्ण भगवान ज्या घरामध्ये जातील की नाही, त्या घरामध्ये अगदी श्रीमंती ओतू यायची. तिथे जर समजा 10 लिटर असेल ना, तर तिथं 50 लिटर दूध व्हायचं. तिथं जर लोणी 1 किलो असेल ना, 5 किलो लोणी होणार त्या. तर कृष्ण भगवानच जाणार ना तिथे, जिथे देव आहे तिथे सगळं लक्ष्मी प्रसन्नच आहे ना. त्यामुळे ज्या गवळणीच्या घरी गेले नाही त्याने यावं म्हणून भांडण असायचं. त्या गवळणीच्या घरी यावं म्हणून तिचं भांडण असायचं. ते भांडण तिने यशोदेला सांगायचं. आणि मग भांडण केल्यानंतर तर ते माझ्या घरी येईल अशा उद्देशाने त्यांची चोरी सांगायची. आणि मग यशोदेला खरं वाटत ह्या चोरीच करतोय, पण खरी चोरी नाही करत तो. मग ते सर्वांना बाकीच्यांना माहिती आहे. मग ते वेलीची गाठ आणि दाढीची गाठ वगैरे बांधली. मग कृष्णा द्यावं की राहावं नाही का, असं त्या तुम्हाला सगळं माहिती आहे. जास्त कथा आता प्रत्येक वेळा तुम्ही 8 वर्ष झाला, या 8 वर्ष ऐकताय म्हटल्यानंतर ती कहाणी कृष्ण भगवंताची माहिती आहे. पण एवढ्या ज्या वेळेला ह्या चोऱ्या आणि गवळणीला छळण्याचं हे जे तक्रारी गेल्या, त्यावेळेला मग तिने ठरवलं यशोदेने की कृष्णा तू आता या ठिकाणी राहायचं नाही, तू तुझ्या आपल्या शाळेत जायचं. मग कृष्णाची शाळा म्हणजे कोणती होती, कोणती होती कृष्णाची शाळा? हा, म्हणजे चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु झाली वनवन पाय पिटी झाला शीन. बर का, पोटी भूक पाठी भार आणि पोटी भूक आणि काय खेळायचे सुख. म्हणजे काय खेळता म्हणजे काय हो बघा, तुम्हाला कसे वाटेल की नाही, खरंच आम्हाला भूक लागली, लागली का भूक, खरं भूक लागली का तुम्हाला, म्हणजे बंद करू का, कारण 12 वाजलेले, त्यावेळेला पण 12 वाजले होते. आणि सगळे गोप म्हणत होते की कृष्णा आम्हाला भूक लागली, आता आता काय खेळतो. खेळी झाले, भरपूर खेळी झाल्या. आणि खेळ बबरा, खेळ बबरा, खेळ बबरा, खेळ बबरा, या राधी गेला बबरा, खेळ बबरा, खेळ बबरा. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येथे पाण्या मिळून जग जेटी. हे सगळं मग गाई गोपाळ दररोज जायचं, खेळ खेळायचे दिवसभर, संध्याकाळी गाई परत आणायच्या, असं त्यांचं सुरू झालं. आणि काय ते कृष्णाचं रूप होतं माहिती, त्या कृष्णाला सजवायचं, त्याला ते मोरपीस लावायचे. इतकं आता सुद्धा तुम्ही जर कृष्ण भगवंताचं जर कॅलेंडर फोटो पाहिला, कसं रूप आहे पहा तुम्ही. सावळ 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 वाणाचं, सावळ वाणाचं हे मुलं दिसत कोणाचं. सावळ 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 वाणाचं, सावळ वाणाचं हे मुलं दिसत कोणाचं. सावळ वाणाचं, सावळ वाणाचं, सावळ वाणाचं हे मुलं दिसत कोणाचं. सावळ वाणाचं हे मुलं दिसत कोणाचं. ते सावळ रूप एवढं छान दिसायचं की गोपिका नुसत्या बघत राहायच्या. कारण सकाळी निघाले की ह्यांच्या रस्त्याने प्रत्येकाच्या घरामध्ये त्या उभ्या राहायच्या. कृष्णा चालला बरं का गाई घेऊन. काळी घोंगडी हातामध्ये काठी, काळी घोंगडी हातामध्ये काठी, चारी तो यमुना तटी गोधने तो सावळा
देखिला नंदा सावळा देखिला सावळा देखिला असं करता करता खेळ खेळले आणि बस म्हटले आता 12 वाजले, इथं पण 12 वाजलेत. बापू काकाने सांगितलं होतं की काही जरी असलं, सगळं जरी कानाला गोड वाटलं तरी 12 वाजायच्या पुढे जायचं नाही, मला अशी वॉर्निंग होती. म्हणून घड्याळ घेतलं मी समोर आणि 12 वाजलेले आहेत. नाहीतर कृष्णाचे खेळ खेळायला खेळले तरी इथे किती वाजतील सांगता येत नाही. म्हणून मी तिथले 12 वाजले होते, इथेही 12 वाजले. सर्वांना भूक लागली असेल. कालची एकादशी तुम्ही काय खाल्लं नाही. काल ना साबुदाणा खाल्ला, ना भगर खाल्ली, ना फळं खाल्ली नाहीत. कालचा तुमचा दिवसभराचा उपवास, सकाळपासून काय खाल्लं नाही, फक्त उपीट खाल्लं, पोहे खाल्ले फक्त. तरी सुद्धा 12 वाजले आणि भूक लागलेली असेल. म्हणून कृष्णाने सांगितलं की आता तुम्ही काय करा, आज आपल्याला काय करायचं आहे, काला करायचा आहे. आता काला त्यांना दररोज करता येत नव्हता का? कृष्ण भगवंताला दररोज काला करता येत नव्हता का? पण नाही, त्यांनी फक्त एकदाच काला केला. मग काला कोणता केला? तर तो जीव शिवाचा काला केला. आपल्याला जीव निर्माण, आपण ह्या देहामध्ये जीव आहोत, पण ते म्हटले तुम्ही जीव नाही, तुम्ही स्वतः ब्रह्म आहात, याची प्रचिती तुम्हाला मी देतो. आणि तो काला देतो. म्हणून सर्व गोपिकांना त्यांनी अशा पद्धतीने उभा केलं. कृष्ण भगवान मध्यभागी होते आणि मोठी मोठी फुलं अगोदर, मग नंतर खाली खाली, नंतर मोठी मोठी, नंतर खाली, असं त्यांना काय केलं, कमळाच्या फुलासारखं त्यांना गोल केलं. कमळाच्या फुलासारखा तो आकार केला आणि मध्यभागी ते होते. आणि त्यांना काय केलं, काला दिला. म्हणजे कोणता काला दिला? तुम्हाला जो अनुग्रहाचा काला आहे, जो बोधाचा काला आहे, साधुबोध झाला तो नरोने आठेला आणि ठाई समोराला अनुभव, तो अनुग्रह प्रत्यक्षात दिला. म्हणजे एकाच वेळेला सर्व गोप जर अनुग्रह घेणार होते तर एकदा सांगितलं तरी चालतं, पण दोघांना 4 जणांना जर सांगायचं असेल तर त्यांना एकांतामध्ये सांगावं लागतं. म्हणून रात्री तो विषय झाला की गुरुने माझ्या गुरु नेले एकांत. असं ते एकटेला असलं तर ते एकांत सांगायचं. का सांगायचं? तर ते उघड सांगायचं नाही, कारण उघड सांगण्याचं ते पाप आहे. म्हणून सर्वच गोप तिथे घेणार होते. म्हणून गोपांची सगळ्याची कमलासारखी जी अशी पूर्ण रचना केली आणि त्यावेळेला सर्वांना त्यांनी काला दिला. हे एक प्रतीक आहे, लक्षात घ्या. काला खाणं हे दही भाताचं हे एक प्रतीक आहे. पण कोणता काला? तो काला गुपित आहे, तो असा उघड देता येत नाही. उघड्या बाजारात कथा हे तो नाव आणि पंढरी नातं बरं का, तो उघड्यावर दिला जात नाही. कारण स्वतः तो एक आई होण्याकरता एवढे जर कष्ट आहेत. नवीन जन्म आहे की नाही? स्त्रीचा नवीन जन्म आहे. आणि कोणती स्त्री हसत हसत मुलाची आई झाली सांगा? आहे का? हात वर करा, एवढी जर संख्या तुमची जास्त आहे. हसत 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 डिलिव्हरी झाली अशी आहे का? मला तरी नाही वाटत. कारण आम्ही जेव्हा जातो तेव्हा दवाखान्यात वेगळाच एवढ्या मोठ्या रडण्याचा आवाज येतो. तेव्हा ती आई होते. आणि इथे आपल्याला आपल्या देवाची ओळख करायची आहे. आपणच देव आहोत हे आपल्याला ओळख करायची आहे. त्यामुळे आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव होणं आणि ते गरजेचं आहे आणि होतच असतात. तरच ते आपल्याला आपल्या स्वतःचं रूप कळतं. म्हणून स्वतःच्या स्वरूपाची ओळख व्हावी म्हणून हे काला आहे बरं का. हे एक प्रतीक आहे. तो काला हे दही भाताचा काला हे एक प्रतीक आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्या मातीपासून हे तयार झालं त्याच मातीमध्ये ते जातं. ज्या चुरमुरे आणि जे दही आहे ज्याच्यापासून तयार झालं तिथे ते परत जात नाही. तसं आपण जर हे काला समजून घेतला तर आपण पुन्हा जन्माला येत नाही. पुन्हा हे दुःख आपल्या संसाराचं भोगावं लागत नाही. आपण या ब्रह्मामध्ये म्हणजे चौथ्या मुक्तीमध्ये, साहित्य मुक्तीमध्ये आपण प्रवास करत असतो. त्याच्यामध्ये आपण विलीन होत असतो. म्हणून पुन्हा पुन्हा या जन्माचं दुःख होऊ नये म्हणून हा काला आहे. लक्षात घ्या. काला म्हणजे नुसता दही भात खायचा नाही. काला म्हणजे आता नवीन नवीन पदार्थ केले असेल तर तो काला खायचा नाही. ते तर पोटासाठी रोज उठून या खावं याची चिंता.
आपल्या हितानं आठविशी काय हित आहे आपलं ते आपलं हित कळत नसतं आणि ते काढण्यासाठी आजचा हा काल आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपला स्वतःचा काला जीवसेवाचा काला करून घ्यावा असं या कालाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. आणि याच ठिकाणी अभंग घेतलेला जो आहे ते चौथं चरण म्हणजे कशामध्ये म्हणायचंय तू का म्हणे Hãy subscribe